राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेचं जे झालं तेच राष्ट्रवादीचं झालं. शिवसेनेमध्ये जसे 2 गट झाले तसेच राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. अजित पवार आणि शरद पवार या दोघांचे 2 गट निर्माण झालेले पाहायला मिळाले. आरोप प्रत्यारोप या सगळ्यानंतर कायदेशीर लढाई देखील पक्षासाठी सुरू झाली. पक्ष कोणाचा, ओरिजिनल चिन्ह कोणाला मिळणार, राष्ट्रवादीचं घड्याळ कोणाचं होणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा राजकीय पटलावर, राजकीय वर्तुळात झाली. कायदेशीर लढाया सुरू झाल्या. निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. पुढील सुनावण्या देखील होतील आणि पक्ष कोणाचा हे नक्कीच कळेल. या सगळ्या गोष्टी सुरू जरी असल्या तरी पक्ष म्हणून, गट म्हणून निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही गटासाठी आहेत. लोकसभेची 2024ची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या सगळ्यांसाठी दोन्ही गटाने आता स्वतःची तयारी सुरू केलेली पाहायला मिळते. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कुठल्या लोकसभा मतदारसंघातून कुठला उमेदवार देता येईल आणि प्रबळ उमेदवार कसा देता येईल या सगळ्या गोष्टींची चाचपणी आता दोन्ही गटाकडून सुरू झालेली पाहायला मिळते. या सगळ्यामध्ये एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे खुद्द शरद पवारांचं. शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार की काय अशी चर्चा आता वर्तुळात सुरू झाली आहे. त्याच्या मागचं कारणही तसं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवडणूक लढवावी, लोकसभेच्या मैदानात उतरावं अशी इच्छा व्यक्त केली आहे, मागणी केली आहे. मग खरंच शरद पवार ही निवडणूक लढवतील काय, या सगळ्या गोष्टींना, चर्चेंना उधाण आलेलं पाहायला मिळते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, शरद पवार यांच्या नावाची चर्चा लोकसभा मतदारसंघासाठी, लोकसभा निवडणुकीसाठी होणं साहजिकच आहे. कारण शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मानले जातात. शरद पवार गटाचे ते सर्वेसर्वा आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचं पक्ष सोडून देखील त्यांचं राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात चांगलं वलय आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या नावाची मागणी, यांच्या नावाची चर्चा ही लोकसभा मतदारसंघासाठी होणं, लोकसभा निवडणुकीसाठी होणं साहजिकच आहे. मग त्यांची चर्चा माढा लोकसभा मतदारसंघासाठी होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. याच लोकसभा मतदारसंघासाठी का बरं चर्चा होते, त्यामागचं कारणही तसंच आहे. 2009 साली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवारांनी याच मतदारसंघातून लढवली होती आणि ते प्रचंड मोठ्या मताधिक्याने देखील 2009 साली खासदार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले पाहायला मिळाले. त्यानंतर 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक लढवत असताना या माढा लोकसभा मतदारसंघातून 2014ला विजयसिंह मोहिते पाटीलही खासदार झाले. म्हणजे ज्या 2014ला मोदींची प्रचंड लाट देशात असताना, केंद्रात असताना, त्याच लाटेमध्ये विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर, घड्याळ चिन्हावर 2014ला इथून निवडणूक लढवून येतात, जिंकून येतात. एवढंच नाही तर ते जिंकतात देखील. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाला पाहिलं जातं. परंतु 2014ला मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला. 2019ला मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला. 2019 रोजी रणजितसिंह निंबाळकर यांनी भाजपाकडून या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून देखील आले. संजय शिंदे यांच्या विरोधात ते निवडून आलेले पाहायला मिळाले. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक लढवलेली होती. असं का झालं तर त्याच्या मागचं कारणही तसंच होतं. 2019ला विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. त्यामागचं कारणही तसंच होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बालेकिल्ला समजला जाणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील त्यांचे पुत्र हे नाराज झाले आणि ते भाजपच्या वाटेवर गेलेले पाहायला मिळाले. त्यानंतर इथं मोदींनी देखील सभा घेतली आणि त्यामुळं हा मतदारसंघ ऐनवेळी माढा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा राष्ट्रवादीच्या हातातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांनी जिंकलेला पाहायला मिळालं. 2019 साली देखील शरद पवारांनी स्वतः ही निवडणूक लढवणार माढा लोकसभा मतदारसंघातून जाहीर केलं होतं. परंतु ऐनवेळी त्यांनी मतदारसंघातून स्वतःची उमेदवारी मागे घेऊन संजय शिंदे यांना ही उमेदवारी दिलेली पाहायला मिळते. 2009ला त्यांनी ही निवडणूक लढवली होती. 2014ला देखील राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवली आणि ते जिंकले देखील होते. मग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या इथून विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा निंबाळकर असतील, रामराजे निंबाळकर असतील,
या सर्वांचा पाठिंबा 2009ला राष्ट्रवादीला होता, शरद पवारांना होता, म्हणून ही निवडणूक हा बालेकिल्ला समजला जायचा. परंतु आता विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. रामराजे निंबाळकर जरी शरद पवारांसोबत असले तरी आता राष्ट्रवादी 2 गट पडलेले आहेत. यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणं आणि या मतदारसंघाला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजणं कदाचित योग्य ठरणार नाहीये. असं जरी असलं तरी या सगळ्या गोष्टींच्या नंतर जर शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवतील तर त्यांना नक्कीच या मतदारसंघाचे खाचखळगे माहीत आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. जेव्हा पहिल्यांदा शरद पवार मंत्री म्हणून निवडून आले होते, मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागलेली होती, तेव्हा पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शरद पवारांकडे आलेलं होतं. तेव्हापासून ते आजपर्यंत शरद पवारांना या मतदारसंघाचा, या जिल्ह्याचा खाचखळगा सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कुठं नेमकं पाणी मुरतं आणि कुठून नेमकं राजकारण पलटवता येतं हे शरद पवारांना या मतदारसंघाबद्दल माहिती आहे. त्यामुळे देखील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या नावाची चर्चा या मतदारसंघातून केलेली पाहायला मिळते, मागणी केलेली पाहायला मिळते. आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जो भाजपाकडे गेलेला आहे तो जर शरद पवारांनी ही निवडणूक लढवली तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे येण्याची अपेक्षा पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आहे. म्हणून त्यांच्या नावाची चर्चा इथून होत आहे. असं जरी असलं तरी अशी अधिकृत घोषणा कुठलीही झाली नाही. जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी असं म्हटलंय, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली असली तरी आणखी या मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. कुठलाही उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. शरद पवार यांनी देखील याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवार दिला जाईल अशीच भूमिका जयंत पाटील आणि पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांनी घेतलेली पाहायला मिळते. जर का शरद पवार निवडणूक लढवतील तर निवडून येतील का आणि ते निवडणूक लढवतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.